आहे त्याची प्रत्येक अपडेट आपण पाहणार आहोत। वळूयात पुढील बातमीकडे। नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। मुसळधार पावसाने नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले। सायन पनवेल या महामार्गावर वाहतूक मंदावली आहे। सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली। जनजीवनावर सुद्धा त्याचा परिणाम होतोय। सायन पनवेल या महामार्गावरही जोरदार पावसामुळे वाहन चालकांना सावधगिरीने आणि संथ गतीने प्रवास करावा लागतोय। हवामान विभागाने पुढील काही तासात ही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, तसेच प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले। सकाळपासूनच मुंबईच्या पूर्व उपनगरात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली। भांडूप येथील LBS मार्गावरही पाणी साचले। वाहन चालक आणि नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय की दृश्य आपण पाहतोय। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। भांडूप येथील LBS मार्गावर सुद्धा पाणी साचलेलं आहे। वाहन चालक आणि नागरिकांना याचा मोठा त्रास आता सहन करावा लागतोय। सकाळपासूनच मुंबई पूर्व उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। नद्यांना आपण दृश्य पाहतो, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। त्या ठिकाणी वाट काढणं सुद्धा वाहन चालकांसाठी कठीण झालेलं आहे। कसरत करत रस्त्यावरून या वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। त्याची मुंबईकरांची सकाळची सुरुवात पुन्हा एकदा पावसाने झालेली आहे आणि रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्था बऱ्याच ठिकाणी ठप्प झाली आहे। पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।